श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र. लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान, 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, मतदार जनजागृतीसाठी जिल्ह्यात विविध उपक्रम आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात 722 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती. लातूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात लातूर, लातूर ग्रामीण, निलंगा, उदगीर, अहमदपूर आणि नांदेड जिल्ह्यातल्या लोहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातून 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे, काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे आणि वंचित बहुजन आघाडीचे नरसिंगराव उदगीरकर यांच्यात मुख्य लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीनं प्रचारात अद्याप तरी वेग घेतला नसला तरी भाजप, काँग्रेसनं जोरदार आघाडी घेतली आहे. पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील लातूरला सभा होणार आहे. सध्या राजकीय पक्षाच्या कॉर्नर सभा, विविध घटकांचे मेळावे आणि बैठका होताना दिसून येत आहेत. जिल्हा निवडणूक प्रशासनानं देखील निवडणुकीच्या तयारीला वेग घेतला आहे. मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण विधानसभा मतदारसंघ निहाय घेतलं जात आहे. जिल्ह्यात विविध प्रकारच्या सोयी, वैशिष्ट्यपूर्ण असं मतदान केंद्र उभारले जाणार असून त्याचीही तयारी केली जात आहे. या निवडणुकीसाठी मतदारसंघात एकूण 2125 मतदान केंद्र आहेत. 19 तारखेपर्यंत 19,80,409 मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 10,35,376 पुरुष, 9,41,605 महिला, 61 तृतीयपंथी तर 3,367 सैनिक मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं 3 केंद्रीय निरीक्षकही मतदारसंघात हजर झाले आहेत. निरंजन कुमार हे सामान्य विभागासाठी, शशांक जयस्वाल पोलीस विभाग आणि संजीव बॅनर्जी हे निवडणूक खर्च या विषयासाठीचे निरीक्षक आहेत. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रमांचं, कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमामध्ये जिल्ह्यातल्या 307 शाळांमध्ये पालक मेळावे घेण्यात आले. तसंच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवमतदारांसाठी समाज माध्यमावरील जागृतीसाठी रील तयार करण्याची स्पर्धा घेतली जात आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी लातूर पॅटर्न तयार करण्यासाठी विविध व्यावसायिक संघटना, दुकानं यांचा सहभाग घेतला जात असून ट्रॅव्हल कंपन्यांनी मतदानासाठी लातूर मतदारसंघात येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास भाड्यात सूट दिली आहे. कापड दुकानदारांनी देखील मतदान करून येणाऱ्यांना पैठणी भेट देण्याचं निश्चित केलं आहे. जिल्हाभरात एकाच दिवशी माझा एक दिवस मतदान जागृतीसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातल्या 52,803 महिला सहभागी झाल्या आणि 2.5 लाख कुटुंबांपर्यंत मतदान संदेश देण्यात आला. मतदानासाठी मॅरेथॉनचंही आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि लातूरच्या सायकल संघटनेतर्फे मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. सायकल चालवा आरोग्यासाठी, मतदान करा लोकशाहीसाठी असा संदेश याद्वारे देण्यात आला. जागतिक ऑटिझम दिनानिमित्त लातूर जिल्ह्यात दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत 350 विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. जिल्हा परिषदेच्या इमारतीत उभारण्यात आलेल्या मतदार जनजागृती संकल्पनेचं उद्घाटनही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लातूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं असंघटित कामगारांशी संवाद साधून त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमधून अवैधपणे जोडणी करून पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात उपजिल्हाधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे आणि मनपाचे पाणीपुरवठा अभियंता विजय चव्हाण यांच्या पथकानं धडक मोहीम हाती घेऊन लातूर ते कळंब तालुक्यातल्या रांजणी गावापर्यंतच्या 21 जोडण्या तोडल्या आहेत. त्यामुळे लातूर शहरासाठी येणाऱ्या पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. तसंच शहरातल्या खासगी विंधन विहिरी आटू लागल्यामुळे महापालिकेनं 5 दिवसांच्या अंतरानं पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितलं. जलजीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या 247 कंत्राटदारांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दंडात्मक कारवाई केली. सध्या लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवू लागल्यानं टँकर सुरू करण्यात आले आहेत. औसा तालुक्यातल्या 7 गावांमध्ये, जळकोट तालुक्यातल्या 3 गावांमध्ये आणि अहमदपूर तालुक्यातल्या 1 गावात टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. तसंच जिल्हा प्रशासनानं टँकरसाठी आणि नियमित पाण्यासाठी 194 विंधन विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा या महिन्यात 2 वेळा तडाखा बसला. 9 ते 17 एप्रिल या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास 211 हेक्टर क्षेत्र बाधित झालं होतं. त्याचे पंचनामे पूर्ण झाले असून त्यासाठी 94 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. 20 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे 510 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. त्यामध्ये फळबागेचा मोठा वाटा आहे. तसंच यावेळी वीज पडून 26 जनावरं आणि 125 पक्षी दगावले आहेत. महिनाभरात 4 व्यक्तींचं निधन झालं असून 4 व्यक्ती जखमी झाले आहेत. पंचनाम्याचं काम 2 दिवसात पूर्ण होणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे. लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.